आपल्या चॅनलवर मंडळी तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. व्हिडिओ पाहायला विसरू नका ही नम्र विनंती. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये कर्म उपासना, भगवंताने अर्जुनाला सांगितलं की हे अर्जुना, कर्म कसे करायचे. कर्म उपासना आणि ज्ञान याला भारतीय संस्कृतीमध्ये प्राधान्य दिलेलं आहे. तेव्हा भारतीय संस्कृती काय सांगते? भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे व कर्म उपासना आणि ज्ञान या साधनत्रयीवर सर्व विचार संप्रदायाचा भर आहे. कारण की कर्म हे श्रेष्ठ आहे आणि कर्माशिवाय कोणताही माणूस जगू शकत नाही. तेव्हा संप्रदाय काय म्हणतो त्यामध्ये कोणी पूर्वमीमांसा कर्माला प्राधान्य देतात, वैष्णव मत उपासनेला महत्त्व देते, तर उत्तर मीमांसा अद्वैत ज्ञानास श्रेष्ठ मानते. यामधील या मतावर आणि तरतम हा विचार बाजूला ठेवला तर या साधनत्रयींना दिलेला मान्यता सर्व मान्यच आहे. अर्थात त्यातही कोणी समुच्चयवादी आणि कोणी सन्मयवादी आहेत, परंतु ते साधनत्रयीचेच मानवी जीवनाची धन्यता होते यावर एकमत आहे. कारण या साधनत्रयीचा विचार आस्तिक दर्शनांनी विशेष तत्वाने केला असून वेदाचे रूप त्रिकांडात्मक मानले गेले आहे. ही तीन कांडे म्हणजे कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड होय. त्यामुळे श्रुती पाठोपाठ येणारी, त्यामुळे प्रमाणाची मालिका आणि ग्रंथ मालिका ही कांडत्रय रूप मानले गेले आहेत. श्रीमद भगवद्गीतेबद्दल सांगताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी एक कांडत्रय रूपिणी श्रुतीची हे कोडीसवाणी गीता पद्य रत्नाची लेणी लिहिली आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असे म्हटले आहे, या तीनही कांडांचा समन्वय अद्वैत तत्त्वज्ञान परंपरेमध्ये मानला जातो. प्रस्तुत लेखामध्ये ज्ञानेश्वरीतील काही ज्ञान लक्षणाचा विचार करायचा आहे. मानवी जीवनामध्ये ज्ञानाचे विशेष महत्त्व आहे. ज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व अनन्यपेक्षा व्यतिरेकाने अधिक पटवून दिलेले आहेत. सर्व कर्मलिखित पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सरळ अर्थ असा की अर्जुना, द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे असे भगवंत अर्जुनाला म्हणतात. सर्व प्रकारच्या सर्व कर्माच्या परिसमाप्ती ज्ञानामध्ये होते. यावर व्याख्यान करताना ज्ञानेश्वर महाराज ज्ञान महात्म्य प्रतिपादन करतात आणि ज्ञानाची लक्षणे सांगताना म्हणतात, जे धावतया कर्माची लानी, नेश कर्म बोधाची खनी, जे भुकेली या धनी साधनाची, जेथे प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची दिली गेली, जेने इंद्रिये विसरली विषय संगो, मनाचे मनपण गेले, जेथे बोलाचे बोलपण ठेले, जया माझी सांपडले नेय दिशे, जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचा ही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. असं ज्ञानेश्वर महाराजांनी अध्याय 4 आणि ओवी क्रमांक 161 ते 164 ही सर्व स्वरूप ज्ञानाची लक्षणेच आहेत. स्थूल मर्यादेमुळे या सर्व लक्षणांचा विस्तृत विचार करणे शक्य होणार नाही. ज्ञानाचे लक्षण करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञान ते गी ज्यामध्ये कर्माची धाव थांबते. मानवी जीवनामध्ये कर्माची अपरिहार्य आहे.
नाही क्वचित क्षणामपि ज्यातु तिष्ठन्त्य कर्मकृत असे भगवंत म्हणतात. जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे, शरीर आहे, तोपर्यंत कर्म करावेच लागणार आहे, हे निश्चित आहे. आणि कर्म घडले की त्याचा पाप पुण्यात्मक परिणाम ही अपरिहार्य असतो. ते पाप पुण्य भोगण्यासाठी पुन्हा जन्ममरणाचे संसारण ही जीवासाठी अनिवार्य होते. त्यासाठी कर्म आणि कर्मफल थांबवणे आवश्यक आहे. त्यापैकी जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म थांबणे शक्य नाही, असे भगवंत अर्जुनाला सांगतात. आणि पुन्हा की त्याचा पाप पुण्यात्मक परिणाम ही अपरिहार्य असतो. ते पाप पुण्य भोगल्याशिवाय पुन्हा जन्म मरणाचे संसरण ही जीवासाठी अनिवार्य होते. त्यासाठी कर्म आणि कर्मफल थांबणे आवश्यक आहे. त्यापैकी जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म थांबणे शक्य नाही. कर्माचे महत्त्व आणि अस्तित्व त्याच वेळीस मानले जाते ज्यावेळी त्या कर्मातून कर्मफळाची अपूर्वाची प्राप्ती होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आवडतीये फळी आसारे साली वाठोळी, त्यासाठी अवगळी फळाते कोणी, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा असंवादू, असे माऊली म्हणतात. या दोहाचे नाव बंधू कर्माचा की, म्हणजे कर्माच्या कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलासक्ती जर निवृत्त झाली तर कर्म प्रतिबंधक होणार नाही. जीवाला ब्रह्माभिन्न आणि विश्वाभासाला सत्य मानून कर्माचा व्यवहार होतो. ती परिच्छिन्नता आणि तो भ्रम ज्ञानाने निवृत्त होतो आणि कर्माची धाव थांबते. भगवान श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात, यास्तवतमरतिरेव स्वाध्यात्मतृप्तश्च मानवाः आत्मनेवच संतुष्टस्य कार्य न विद्यते. सरळ अर्थ असा, जो आत्मरत आहे, आत्मतृप्त आहे आणि आत्मसंतुष्ट आहे, त्यास काही कार्य राहत नाही. यावर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे असतोनिया देहधर्मे येथ तोची एकूण लिंपे करणे, कर्मे तो अखंडित रामे आपण पाची, जे तो आत्मबोधाचे तोषला तरी कृत कार्य देखे जहाला, म्हणून सहजी सांडवला कर्मसंगू बृहदारण्य कोपनिषदामध्ये असे म्हटले आहे. आत्मज्ञान ज्यानी यद्यमस्थिती पुरुषा हा कच्छित्म कश्य कामाय शरीर नु सज्वरेते. ही श्रुती त्याच अर्थाची आहे. याचा अर्थ ब्रह्मज्ञानानंतर त्या देहाकडून कर्म घडतच नाही किंवा मागील कर्माचे प्रारब्धाचे त्यास फळ प्राप्त होत नाही. एक पण प्रारब्धाचे फळ प्राप्त होत नाही असे नाही. बाधित आवृत्तीने आणि देह आहे तोपर्यंत आत्मज्ञानी कर्म करतो आणि प्रारब्ध भोगाकरिता भोगतो, पण त्यातून कोणते पाप पुण्यात्मक अपूर्व आणि सुख दुःखाचे फल त्यास प्राप्त होत नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी धावतया हे पद या लक्षणामध्ये घेतले आहे. आणि परब्रह्माचे ज्ञान वा आत्मस्वरूपाचे ज्ञान हेच स्वरूप ज्ञान असते. आणि तदिंतर ज्ञाने वृत्ती ज्ञान म्हणजे एका अर्थाने अज्ञानीच असतात. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये म्हणतात,
अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्व ज्ञानार्थ दर्शनम या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, परी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव इथे एका वाचोनी आणे जिये भग स्वर्गादि ज्ञाने ते अज्ञान ऐसे म्हणे निश्चय करी. म्हणजे स्वरूप ज्ञान ते आत्मदर्शन घडविते, तेच मोक्षाच कारण आहे. त्या ज्ञानाचा परिचय होणे महत्त्वाचे आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या काही ज्ञान लक्षणाचा येथे थोडा विचार करायला हवा. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठत्व सांगतात. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. केंद्रे बाबा की जय. गणपती महाराज की जय. मौठा देवी की जय.